अगं, शांता काकू पडल्या. चला चला, लवकर उठवा त्यांना. अरे देवा, यांना काय झालं? कधी संपणार ही आपल्या पाण्याची टंचाई? आपण तर जन्मापासून पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेलो आहोत. देवा, आमच्यावर कृपा करा. तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट अनेकदा ऐकली असेल. विहीर खणताना जमिनीखालून खजिना सापडतो. पण शिवपूर गावासाठी सर्वात मोठा खजिना कोणता आहे माहिती आहे का? तो म्हणजे पाणी. हो, पाणीच. आणि हा खजिना आपण कसा मिळवू शकतो हे सांगण्यासाठीच आज आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. आतापर्यंत आम्ही 22 गावांमध्ये यश मिळवलं आहे. त्यापैकी 10-12 गावे अशी आहेत की त्या गावांमध्ये वर्षभर पाणी टिकून राहतं. आता तुम्हा सगळ्यांनाही हा खजिना मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. तर तुम्ही सगळे तयार आहात का? अरे बास करा आता. आम्हाला पाण्याच्या गोष्टी सांगताय, पण तुमच्या स्वतःच्या गावातच पाणी नाही. आधी तुमच्या गावात पाण्याची सोय करा, मग आम्हाला आशा दाखवायला या. ही कथा आहे एका अशा गावाची जिथे पाणी म्हणजे फक्त एक स्वप्न बनलं आहे. पिढ्यानपिढ्या इथले लोक आपल्या गरजेपुरतं पाणी मिळवण्यासाठी मैलोन मैल चालत जातात. इथे ना विहीर आहे, ना नदी, ना तलाव, फक्त तहान आहे आणि प्रतीक्षा. दररोज सकाळी बायका घागरी घेऊन बाहेर पडतात आणि मैलोन मैल चालत जातात, फक्त काही घोट पाण्यासाठी. हे तेच गाव आहे जिथे पावसाचा प्रत्येक थेंब आशीर्वादच मानला जातो, जिथे पाण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुमत असतो, कधी येईल आपल्या गावात पाणी? हा आहे सागर. याचं लग्न आपल्या कवितासाठी ठरवलं आहे. मुलगा खूप चांगला आहे आणि मेहनतीही आहे आणि शिक्षितही आहे. याचे भाऊही शिकलेले आहेत. आपल्या संपूर्ण गावात इतकं शिकलेलं कुणीच नाही. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. आता काय विचारायचं? आपले जावाई बापू स्वतःच मुलाला घेऊन आले आहेत. मग अजून काय विचारायचं? गावात यांचा खूप मान आहे. संपूर्ण गावात फक्त यांचंच घर शिक्षित आहे. ही बघा, आमची मुलगी कविताही आली आहे. बघा तिला. आमची मुलगी खूप गोड आहे. ती 12वी उत्तीर्ण आहे आणि शेती विषयात डिप्लोमा करत आहे. तुम्हाला मुलीला काही विचारायचं असेल तर निर्धास्तपणे विचारा. सागर, मुलगी आवडली का? अरे सांग ना, लाजू नकोस. हो बाबा, आवडली. मग सागर, काय विचार आहे पुढे? आता काय करणार आहेस? तुझ्याकडे सध्या काही कामही नाही ना? लग्न तर ठरवलं आहे, मग पुढचं काय? भाऊ, मला नोकरी करायची आहे. मी सोशल वर्करचा जो डिप्लोमा केला आहे त्यावर नोकरी शोधणार आहे. सागर आणि त्याचा भाऊ बोलत असतानाच लग्न जुळवून देणारा माणूस तिथे आला आणि म्हणाला, सागर, मला माफ कर. मुलीकडच्यांनी हा संबंध नाकारला आहे. त्यांना कळलं आहे की तुम्ही शिवपूर गावाचे आहात, म्हणून त्यांनी लग्न करण्यास नकार दिला आहे. हे ऐकून सागरच्या भावाने म्हटलं, अरे मग आधीच त्यांना सांगायला हवं होतं ना? हो, थोडी चूक झाली म्हणूनच त्यांनी मुलगी दाखवली, नाहीतर ते मुलगी दाखवायलाही तयार नव्हते. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सागरसाठी दुसरी मुलगी पाहू. तसंही तुम्हाला माहीतच आहे, आपल्या गावात याहून मोठ्या वयाचे अनेक मुलगे अजूनही अविवाहित आहेत. हे सगळं ऐकून सागर खूप दुःखी झाला. तो शांतपणे उठला आणि बाहेर निघून गेला. त्याला त्या मुलीवर प्रेम जडलं होतं. तो मनातच तिच्यासोबत आयुष्याचे स्वप्न पाहत होता. पण ही बातमी ऐकून त्याचं मन तुटलं आणि तो खूप खिन्न झाला. थोड्या वेळाने त्याचा एक मित्र त्याच्याकडे आला. अरे मित्रा, कोणते आई वडील इच्छितील की त्यांची मुलगी रोज 3 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणेल? तू इतका विचार करू नकोस मित्रा. ते लोक आपल्या शिवपूर गावात
मुलगी द्यायलाच तयार नाहीत. एक काम कर, हे गाव सोड आणि माझ्यासोबत शहरात चल. तिथे काहीतरी काम शोधूया. तोपर्यंत त्यांना थांबवून ठेवूया. सागरला त्याची ही गोष्ट काही अंशी योग्य वाटली, पण त्याला गाव सोडून जायचं नव्हतं. तो मनातच विचार करू लागला. कविताच्या आई वडिलांनी फक्त यासाठी संबंध नाकारला कारण शिवपूर गावात पाणी नाही. जर आपल्या गावात पाणी आलं तर ते नक्कीच कविताचं लग्न माझ्याशी लावून देतील. मग आता मला काहीही करून गावात पाणी आणायलाच हवं. मग सागर गावातील काही बायकांकडे गेला आणि म्हणाला, काकूंनो, मला आपल्या गावात पाणी आणायचं आहे. त्यासाठी संपूर्ण गावाचा पाठिंबा लागेल. आपण अजून किती दिवस पाण्याशिवाय जगणार आहोत. आता माझ्याकडून हे सगळं सहन होत नाही. मला आपल्या गावातही पाणी यावं असं वाटतं. अरे, तू हे सगळं आम्हाला का सांगतोस? आम्ही तर बायका आहोत. आम्ही तुला किती मदत करू शकतो. अरे, तू गावातील पुरुषांबरोबर मिळून पाण्याची सोय कर. काकू, पाणी ही फक्त पुरुषांची समस्या नाही, तर संपूर्ण गावाला पाण्याची गरज आहे. जर गावातील बायका उभ्या राहिल्या तर संपूर्ण गाव जागं होईल. तुम्ही सगळ्या माझ्यासोबत या. आपण सगळे मिळून आवाज उठवू, तेव्हाच आपल्या गावात पाणी येईल. कसंबस सागरने गावातील बायकांना आपल्यासोबत येण्यासाठी तयार केलं. थोड्या वेळाने सागर कवितेशी बोलण्यासाठी तिच्याकडे गेला. कविता कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी होती आणि रोज घरून कॉलेजात जात असे. रस्त्यात सागर आणि कविताची भेट झाली. कविता, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी गावकऱ्यांना एकत्र करून गावात पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे मी आपल्या घराच्या दारापर्यंत पाणी आणेन, पण फक्त माझ्यासाठी नाही. जोपर्यंत गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तोपर्यंत तू माझी वाट पाहशील का? कविताने काहीही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे तेथून निघून गेली. आता कवितालाही सागर आवडू लागला होता. सागरने एक असं आव्हान स्वीकारलं होतं जे जवळजवळ अशक्यच होतं, कारण अनेक वर्षापासून या गावात पाणी आलेलं नव्हतं आणि आजपर्यंत कुणीही गावात पाणी आणण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता पाहायचं हे आहे की सागर या मोहिमेत यशस्वी होतो की नाही. हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा आणि पुढे काय होतं ते पहा. त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा आणि एक छानसा कमेंट नक्की करा. काका, तुम्ही आमच्या गावातील ज्येष्ठ आहात. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की आपल्या गावाला पाण्याअभावी किती त्रास सहन करावा लागतो. आपल्या गावातील बायकांना दररोज 3 किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागतं आणि तेही फक्त गरज भागवण्यासाठी. काका, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या गावात पाणी आणण्याचा प्रयत्न करायला हवा. या चांगल्या कामासाठी तुम्ही माझी साथ द्यायलाच हवी. सागर मुला, मी नक्कीच तुझी साथ देईन, पण आता माझं ऐकणारं कुणी फारसं उरलेलं नाही. तू एक काम कर सागर मुला, तू गावाच्या सरपंचाशी बोल. जर त्यांनी तुझं म्हणणं मान्य केलं आणि तुला साथ दिली तर खात्री बाळग मुला, संपूर्ण गाव तुझ्या पाठीशी उभं राहील. काकांचं बोलणं ऐकून सागर गावाच्या सरपंचाकडे गेला. सरपंच साहेब, मी तुमच्याकडे गावातील एका मोठ्या समस्येबद्दल बोलण्यासाठी आलो आहे. मला आशा आहे की तुम्ही माझं ऐकाल. हो सागर, बोल, काय म्हणतोस? सरपंची, मला असं वाटतं की आपल्या गावातही पाणी असायला हवं. आपल्या बायकांना दूर दूर जाऊन पाणी आणावं लागू नये. त्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करायला हवं. जर सगळं गाव मिळून एक विहीर खणली तर कदाचित जमिनीतून पाणी मिळेल. अरे सागर, काय बोलतोस तू? कोण एवढी मेहनत करणार? आणि तसंही या आधीही गावकऱ्यांनी एकदा विहीर खणली होती, पण त्यातून पाणीच निघालं नाही.
आणि तेव्हापासून लोकांचा विहिरीवरचा विश्वासच उडाला आहे. कोणीही तुझी साथ देणार नाही. सरपंचाचं बोलणं ऐकून सागर खूप खिन्न झाला आणि जाऊन एका झाडाखाली बसला. तो मनातच विचार करू लागला. असं कसं आपल्या गावात पाणी येणार जोपर्यंत गावकरीच माझ्यासोबत उभे राहत नाहीत. काहीतरी असं करायला हवं ज्यामुळे गावकऱ्यांच्या मनातही उत्साह निर्माण होईल आणि ते माझ्यासोबत पाणी शोधण्यासाठी तयार होतील. पण हे कसं शक्य आहे? सागर विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो मनातच म्हणाला, जर गावकऱ्यांना 1-2 दिवसांसाठी गावातच सहज पाणी मिळालं तर त्यांना पाण्याचं महत्त्व नक्की कळेल. मग का नाही मी गावात एक पाण्याचा टँकर आणू. जेव्हा लोक टँकरमधून पाणी घेतील तेव्हा त्यांना जाणवेल की गावात पाणी असणं किती फायद्याचं आहे आणि त्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात पाणी आणण्याची जिद्दही निर्माण होईल. हो, हे बरोबर आहे. मी असंच करतो. सागरकडे थोडे पैसे साठवलेले होते. त्या पैशातून त्याने एक पाण्याचा टँकर आणला आणि तो गावात उभा केला. त्याने जाहीर केलं, ज्याला पाणी हवं असेल त्यांनी इथे येऊन टँकरमधून मोफत पाणी घ्यावं. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. लोकांनी ही बातमी ऐकताच ते धावत पळत पाणी घेण्यासाठी टँकरकडे जमा झाले. हा पाण्याचा टँकर मीच आणला आहे. बघा, आज गावात पाणी आलंय म्हणून सगळे गावकरी पाणी घ्यायला जमले आहेत. पण जेव्हा मी सगळ्यांना माझी साथ द्या असं सांगितलं होतं तेव्हा एकाही माणसाने माझी साथ दिली नाही. जर माझं बोलणं कुणाला वाईट वाटत असेल तर तो इथून जाऊ शकतो. मी तुम्हा सगळ्यांवर पाणी आणून काही उपकार करत नाही. मी फक्त इतकंच दाखवू इच्छितो की तुम्ही सगळे इथे माझ्यासाठी नाही तर या पाण्यासाठी जमले आहात. माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे, समजवायला गेलं की वाद घालणारे, मला वेडा समजणारे, आज तेच सगळे इथे एकत्र आले आहेत. अरे पण हे तर थोडंसंच पाणी आहे. किती दिवस वापरणार तुम्ही? 1 दिवस, 2 दिवस आणि त्यानंतर काय? पुन्हा 3 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागेल. जरा स्वतः विचार करा. एका टँकरसाठी ज्यात फक्त 1-2 दिवसाचं पाणी आहे त्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येऊ शकता. मग वर्षभर पाणी मिळवण्यासाठी एकत्र का येत नाही? जर संपूर्ण गावाने मिळून सरकारकडे अर्ज केला तर आपल्या शिवपूर गावात पाणी येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. हो, सागर अगदी बरोबर बोलतोय. सागर जे बोलतोय ते खरं आहे. सागरच्या बोलण्याने गावकऱ्यांना समजलं आणि सगळ्या गावाने त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला. सागर, तुझं बाकी सगळं बरोबर आहे, पण आपल्या गावात आधीही एकदा पाणी आणण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हाही विहिरीत एक थेंबही पाणी नव्हतं. आता तुला कसं वाटतं की पाणी मिळेल? अरे भावांनो, आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. ज्याने आपल्याला जन्म दिला आहे त्याने आपल्याला आपल्या गरजांसाठी प्रयत्न करण्याची शक्तीही दिली आहे. मला खात्री आहे आपल्याला पाणी नक्की मिळेल. अशा प्रकारे गावातील सर्व पुरुष आणि स्त्रिया सागरच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतात. जेव्हा ही गोष्ट गावाच्या सरपंचांना कळली तेव्हा त्यांना सागरवर खूप राग आला. तेव्हा तो मनातच विचार करू लागला, याने तर संपूर्ण गावच आपल्या बाजूला वळवून घेतलं आहे. जर असं चालू राहिलं तर गावकरी माझ्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व देतील. मला काहीतरी करावंच लागेल. मग दुसऱ्या दिवशी गावकरी सगळे मिळून सरकारी कार्यालयात गेले. त्यांच्यासोबत सरपंचांनी स्वतःचे 2 माणसंही पाठवले. साहेब, आम्ही शिवपूर गावातून आलो आहोत. आमच्या गावात अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे. आमच्या गावात पाण्याचा एक थेंबही नाही. आमच्या महिलांना दूरदूरच्या भागातून पाणी आणावं लागतं. आम्ही सगळे मिळून इथे आलो आहोत जेणेकरून आमच्या गावासाठी पाण्याची काहीतरी सोय व्हावी. अरे भावांनो, सध्या अधिकारी बैठकीत आहेत. तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल.
ते बैठकीतून मोकळे झाल्यावर तुमच्याशी नक्की बोलतील. हे ऐकताच सरपंचांनी पाठवलेली माणसं सरकारी कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागू लागली. तुम्ही लोक आमच्याच कराच्या पैशावर जगता आणि आम्हालाच इथे थांबायला सांगता. आताच तुमच्या अधिकाऱ्याला बाहेर बोलवा, नाहीतर इथेच गोंधळ होईल. हो हो, बरोबर म्हणतोय. आपल्यामुळेच यांना खायला मिळतं आणि आपल्यावरच रुबाब दाखवतात. हे सगळं ऐकून सागर त्यांना म्हणाला, अरे, तुम्ही इथे पाण्याचा प्रश्न सोडवायला आला आहात की भांडण करायला? त्यांनी थांबायला सांगितलं आहे तर आपण शांतपणे थांबूया. तुमच्यासारख्या लोकांची आमच्या गावाला काहीही गरज नाही. चला, निघा इथून. गावकऱ्यांनी मिळून त्या दोघांना तिथून हाकलून दिलं. थोडीफार वादावादी झाल्यानंतर गावकऱ्यांनी संयम ठेवला आणि काही वेळाने अधिकारी बाहेर आले. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांच्याशी चर्चा केली. सागरने त्यांना आपल्या गावाची संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. अधिकाऱ्यांनी सागरचं बोलणं ऐकलं आणि म्हणाले, आमच्याकडे सध्या कामगारांची कमतरता आहे, म्हणून असं करूया. तुम्ही सगळे गावकरी मिळून एक विहीर खणायला सुरुवात करा आणि जो जो माणूस विहीर खणण्यास मदत करेल त्यांना सरकारकडून मजुरी दिली जाईल. दररोजच्या हिशोबाने त्यांना वेतन मिळेल. हे ऐकताच गावकरी खूप आनंदी झाले आणि त्यांनी लगेच होकार दिला. सागर मुला, तुझ्यामुळेच आज गावकऱ्यांमध्ये इतकं धैर्य आलं आहे की सगळे मिळून पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकदा का आपल्या गावात पाणी आलं तर इतर गावांप्रमाणे आपलं गावही समृद्ध होईल. हो काकू, अगदी तसंच होईल. बघा, काहीच दिवसात आपल्या गावातही पाणी येईल आणि मग आपल्या गावातील बायकांना दूर दूर जाऊन पाणी आणावं लागणार नाही. मग सगळे गावकरी मिळून विहीर खणायला सुरुवात करतात. त्याच दरम्यान ही बातमी सरपंचाच्या कानावर येताच ते प्रचंड संतापतात. याला तर सरकारकडूनही परवानगी मिळाली, म्हणजे हा मुलगा काहीतरी करूनच दाखवणार. हा इतक्या सहज हार मानणारा नाही. यावर काहीतरी ठोस उपाय करावा लागेल. सागर आणि गावकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विहीर खणत राहतात. चला, आता थांबा. सगळे गावकरी थकले आहेत आणि अंधारही पडला आहे. तसंच एका दिवसात विहीर खणून पाणी मिळणार नाही. आपल्याला सतत मेहनत करावी लागेल. सगळे गावकरी खूप आनंदी होते. आता प्रत्येकाच्या मनात एक आशा निर्माण झाली होती की पाणी नक्की मिळेल. सगळे आनंदाने आपापल्या घरी परत जातात. सागर, तू खूप चांगलं काम केलं आहेस. संपूर्ण गाव तुझी स्तुती करत आहे. हे खूप कठीण काम होतं, पण तू ते सहज करून दाखवलंस. आता फक्त आपल्या गावात पाणी आलं की सगळ्या अडचणी संपतील. हो भाऊ, अगदी बरोबर. आता तर आपल्याला सरकारकडूनही परवानगी मिळाली आहे. लवकरच आपलं गावही या पाण्याच्या वरदानाने समृद्ध होईल. मध्यरात्री सगळे गावकरी झोपल्यानंतर गावाचा सरपंच आपले काही माणसं पाठवतो आणि गावकऱ्यांनी दिवसभर कष्ट करून खणलेली ती विहीर परत मातीने भरून टाकायला लावतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे सागर, लवकर बाहेर ये. चल माझ्यासोबत. बघ काय झालं आहे. आपली सगळी मेहनत वाया गेली. कोणीतरी विहीर पुन्हा भरून टाकली आहे. काय झालं रे गण्या? सकाळी सकाळी एवढा गोंधळ का घालतोस आणि तू काय बोलतोयस? मला काही समजत नाहीये. सागर, आपण काल दिवसभर कष्ट करून जी विहीर खणली होती ती कोणीतरी रातोरात पुन्हा मातीने भरून टाकली आहे. चल माझ्यासोबत ये, मी तुला दाखवतो. अरे, काय बोलतोस तू? असं कसं होऊ शकतं? आणि आपल्या गावातला कोण माणूस असं का करेल? पाणी तर सगळ्यांचीच गरज आहे ना. मग सगळे गावकरी तिथे जमा झाले. सर्वजण खूप दुःखी झाले होते,
कारण त्यांनी एवढ्या मेहनतीने खणलेली विहीर कोणीतरी एका रात्रीत भरून टाकली होती. पण तरीही सागरने सगळ्यांना धीर देत म्हटलं, मला वाटतं आपल्या गावात काही असे लोक आहेत जे आपल्या गावात सुख समृद्धी यावी असं इच्छित नाही. म्हणूनच ते आपल्या कामात अडथळे निर्माण करत आहेत. माझ्या भावांनो, कोणीही मन छोटं करू नका. आपण पूर्ण मनापासून काम करत राहूया. आणि आजपासून रात्री विहिरीची राखण करण्यासाठी काही लोक इथेच थांबतील. जोपर्यंत विहीर पूर्ण होत नाही आणि आपल्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पहारा द्यावाच लागेल. हो सागर, अगदी बरोबर बोललास. नक्कीच कोणीतरी आहे जो आपल्या गावात पाणी यावं असं इच्छित नाही. म्हणूनच त्याने विहीर भरून टाकली आहे. आता आम्ही सगळे मिळून इथे राखण करू. असं म्हणून सगळे गावकरी पुन्हा कामाला लागले. थोड्याच वेळात त्यांनी पुन्हा विहीर बऱ्याच खोलीपर्यंत खणली. अशाच प्रकारे काम करत करत 2-3 दिवस निघून गेले. गावकरी रात्रंदिवस मेहनत करून विहीर खणत होते. एका रात्री सागरचा एक मित्र त्याच्याकडे आला आणि म्हणाला, सागर, मी असं ऐकलं आहे की कविताचे आई वडील तिचं लग्न ठरवत आहेत आणि कवितेला ते लग्न मान्य नाही. कारण आता सगळ्यांनाच कळलं आहे की आपल्या गावातही लवकरच पाणी येणार आहे. म्हणून मला असं वाटतं की तू जाऊन कविताच्या आई वडिलांकडून थोडा वेळ मागून घे. मला खात्री आहे आपण लवकरच आपल्या गावात पाणी आणू. हो, तू अगदी बरोबर बोललास. मी उद्या सकाळी त्यांच्या घरी जाऊन थोडा वेळ मागतो. पण तिच्या आई वडिलांना समजवावं लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सागर कविताच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, मला माहिती आहे की तुम्ही कविताचं लग्न माझ्याशी का केलं नाही. कारण मी शिवपूर गावाचा आहे आणि आमच्या गावात पाण्याची सोय नाही. आमच्या गावातील बायकांना दूर दूर जाऊन पाणी आणावं लागतं. काका, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी ही सोय आमच्या गावात करूनच दाखवेन. तुम्ही कविताचं लग्न दुसरीकडे लावू नका. मला थोडा वेळ द्या. जर मी या वेळेत पाणी आणू शकलो नाही तर मग तुम्ही कविताचं लग्न जिथे ठरवाल तिथे लावा. पण मला एक संधी द्या. अच्छा, म्हणजे तुला वाटतं की तू गावात पाणी आणशील? बरं सांग, तुला किती वेळ हवा आहे? काका, मला फक्त 15 दिवसांचा वेळ द्या. जर मी 15 दिवसात पाणी आणू शकलो नाही तर मी तुमच्या वाटेत कधीच येणार नाही. ठीक आहे, तुला 15 दिवसांचा वेळ देतो. जर 15 दिवसात तू पाणी आणू शकला नाहीस तर माझ्या मुलीचं लग्न ज्या मुलासोबत ठरलं आहे त्याच्यासोबत करीन. एका बाजूला संपूर्ण गाव पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतं. दुसऱ्या बाजूला गावाचा सरपंच सागरबद्दल मत्सर बाळगू लागला होता. तो गावकऱ्यांना थांबवण्यासाठी नवनवीन योजना आखत होता. जेव्हा त्याची एकही योजना यशस्वी झाली नाही तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, का नाही मीही सागरप्रमाणे गावात पाण्याचा टँकर आणून ठेवू. जे लोक सागर सोबत काम करत आहेत ते जेव्हा पाणी पाहतील तेव्हा काम सोडून पाणी घेण्यासाठी धावतील आणि अशा प्रकारे सागरचं काम थांबेल. सरपंचाने अगदी तसंच केलं. त्याने एक मोठा पाण्याचा टँकर आणून गावात उभा केला आणि जाहीर केलं, ज्याला मोफत पाणी हवं असेल त्यांनी माझ्या टँकरमधून येऊन पाणी घ्यावं. ही बातमी कळताच जे गावकरी सागरसोबत काम करत होते ते सगळे काम सोडून पाणी घेण्यासाठी टँकरकडे धावले. दुसऱ्या दिवशीही गावकरी विहीर खणत असताना सरपंचाने पुन्हा पाण्याचा टँकर आणून उभा केला आणि तसंच जाहीर केलं, ज्याला पाणी हवं असेल त्यांनी येऊन पाणी घ्यावं. त्यामुळे त्या दिवशीही गावकरी काम सोडून पाणी घेण्यासाठी तिकडे गेले. अरे सागर, हा सरपंच नेमकं काय करतोय? तो लोकांना काम करूच देत नाही.
जेव्हा जेव्हा लोक कामाला लागतात तेव्हा तो टँकर आणून उभा करतो आणि म्हणतो मोफत पाणी घ्या. यामुळे सगळ्यांचं लक्ष पाण्याकडे वळतं आणि ते काम सोडून जातात. असंच चालू राहिलं तर आपलं पाणी आणण्याचं स्वप्नच राहील. हो, तू अगदी बरोबर बोलतोयस. सरपंच काहीतरी डाव खेळतोय, पण मी त्याला यशस्वी होऊ देणार नाही. चला आपणही जाऊन पाहूया तो काय करतोय ते. सागर आणि गण्या सरपंचांकडे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की गावकरी पाणी भरत आहेत. हे पाहून सागर एका ठिकाणी उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, हा पाण्याचा टँकर आपल्या गावचे सरपंच साहेब घेऊन आले आहेत. हे बघा, ते तुमच्यावर किती काळजीपूर्वक लक्ष ठेवतात. पण मला यांच्याकडे एक विनंती करायची आहे. जर त्यांनी माझी ही विनंती मान्य केली तर. हो सागर, सांग तुझी काय विनंती आहे. मी गावाचा सरपंच आहे. गावातील प्रत्येक माणसाची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. तू सांग तुला काय हवं आहे. सरपंच साहेब, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही रोज असंच पाणी आणून गावकऱ्यांना द्यावं. म्हणजे लोकांना दूर दूर जाऊन पाणी आणावं लागणार नाही. पण एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही पाण्याचा टँकर सकाळी लवकर आणा किंवा संध्याकाळी आणा, जेणेकरून आमचं कामही नीट होईल. कारण तुम्ही टँकर अगदी त्यावेळी आणता जेव्हा लोक काम करत असतात आणि मग सगळ्यांचं लक्ष पाण्याकडे वळतं. म्हणून मी फक्त इतकं सांगू इच्छितो की तुम्ही पाण्याची वेळ बदलून सकाळी किंवा संध्याकाळी ठेवा. आणि खरंच तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. गावातील सगळे लोक तुमची चांगल्या शब्दात आठवण ठेवतील. हो सागर अगदी बरोबर बोलतोय. आपले सरपंच खूप चांगले आहेत. ते गावकऱ्यांची खूप काळजी घेतात. असं बोलून सागरने सरपंचाची ती चालही उधळून लावली. कारण जर सरपंच पुन्हा दिवसा पाणी आणू लागला तर गावकऱ्यांनाही समजलं असतं की त्याचा खरा हेतू काय आहे. आता सरपंचाकडे सागरला थांबवण्यासाठी कुठलीही योजना उरली नव्हती. गावकरी रात्रंदिवस मेहनत करू लागले. त्याच दरम्यान सागरने कविताच्या वडिलांकडून घेतलेले 15 दिवसही संपत आले होते. 10 दिवस निघून गेले होते. आता फक्त 5 दिवस उरले होते. पण अजूनही पाण्याचा एक थेंबही सापडत नव्हता. विहीर खूप खोल खणली होती, पण पाण्याचा एकही अंश दिसत नव्हता. सागर, मला वाटत नाही की आपल्याला पाण्याचा एक थेंबही मिळेल. आपण इतका वेळ मेहनत केली, इतकी खोल विहीरही खणली, पण इथे पाण्याचा काहीच मागमूस नाही. खरंच लोक म्हणत होते ते बरोबरच होतं. आपल्या गावात पाणीच नाही. म्हणूनच याआधी जेव्हा विहीर खणली होती तेव्हाही पाणी मिळालं नव्हतं. पण तुझ्या सांगण्यावरून आपण पुन्हा एकदा विहीर खणली आणि बघ, तुझ्या समोर आहे, पाण्याचा एक थेंबही नाही. हो सागर, आता मलाही वाटायला लागलं आहे की आपण उगाचच एवढी मेहनत करत आहोत. जर आपल्या गावात पाणीच नसेल तर ते मिळणार तरी कुठून. काकू, तुम्हाला असं का वाटतं की आपल्या गावात पाणी नाही? अजून एवढ्या लवकर हा निष्कर्ष काढणं योग्य नाही. आपण अजून मेहनत करायला हवी. जमिनीतून पाणी नक्की बाहेर येईल. विहीर अजून थोडी खोल झाली की इथे नक्की पाणी सापडेल. तुम्ही बघाच. अरे सागर, आणखीन किती काम करून घेशील गावकऱ्यांकडून. इतकी उष्णता आहे, त्यात आपण दिवसभर खोदकाम करतो आहोत. पण पाणी मिळणं तर दूरच, इथे तर ते अशक्यच वाटतंय. मी आता तुझ्यासोबत काम करू शकत नाही. माझी हिंमत आता संपली आहे. जर पाणी मिळायचं असतं तर आतापर्यंत मिळालं असतं. आपल्या गावात पाणीच नाही. अरे, तुम्ही सगळे इतके निराश का झालात? तुम्हाला काय वाटतं? पाणी ही छोटीशी गोष्ट आहे का की थोड्या मेहनतीत मिळेल? एकदा का आपल्या गावात पाणी आलं तर जरा विचार करा, आपल्या सगळ्यांना किती दिलासा मिळेल.
आपल्या बायकांना दूर दूर जाऊन पाणी आणावं लागणार नाही. आज आपण करत असलेली मेहनत आपल्या भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. म्हणून कोणीही हिंमत हारू नका आणि मनापासून काम करत राहा. सागरने गावकऱ्यांना धीर दिला, पण तरीही काही लोक काम करण्यास तयार झाले नाहीत आणि ते परत निघून गेले. काही जण मात्र सागर सोबत ठामपणे उभे राहिले आणि काम करत राहिले. असेच करत करत आणखीन 2 दिवस निघून गेले. 2 दिवसांची कठोर मेहनत करूनही काहीच परिणाम दिसला नाही. पाणी येण्याची कोणतीही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून गावातील आणखीन काही लोक काम सोडून निघून गेले. आता सागर सोबत फक्त 1-2 माणसं उरली होती, जे अजूनही त्याच्यासोबत काम करण्यास तयार होते. असेच करत करत आणखीन 2 दिवस निघून गेले. आता सागरने कविताच्या वडिलांना दिलेल्या 15 दिवसांपैकी 14 दिवस संपले होते आणि फक्त 1 दिवस उरला होता. आता सागरची ही हिंमत तुटली होती. त्यालाही पाणी मिळेल अशी कोणतीच आशा उरली नव्हती. शेवटी सागरने ही हार मानली आणि काम थांबवलं. चल आता इथून जाऊया. गावकरी जे म्हणत होते ते खरंच होतं. आपल्या गावात पाणीच नाही, मग ते मिळणार तरी कुठून? मी गावकऱ्यांना खूप भाग पाडलं पाणी शोधण्यासाठी, पण कदाचित इथे पाणीच नाही. आपण नेहमी चुकीच्या ठिकाणी विहीर खणत राहिलो. चल परत जाऊया. इथे काम करण्यात काहीच अर्थ नाही. मग सागर, आता तू कविताच्या आई वडिलांना काय उत्तर देणार? तू 15 दिवसांचा वेळ घेतला होता आणि आज 14 दिवस पूर्ण झाले आहेत. फक्त 1च दिवस उरलाय. आता ते त्यांच्या मुलीचं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी लावतील. हो, तू बरोबर बोलतोयस. चल, मी कविताला भेटायला जातो. मला तिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. कदाचित आमची आज शेवटची भेट ठरेल. असं म्हणून सागर कविताला भेटायला गेला. मी हरलो आहे कविता. मी गावात पाण्याची सोय करू शकलो नाही. मला माफ कर. मी तुला ही आशा दाखवली, पण ती पूर्ण करू शकलो नाही. तू तुझं आयुष्य पुढे नेऊ शकतेस. माझ्यामुळे तुला आयुष्यात कठीण निर्णय घ्यावे लागतील असं मला वाटत नाही. मी खूप प्रयत्न केले गावात पाणी आणण्यासाठी, पण कदाचित आमच्या गावात पाणीच नाही. मी विहीर खणली, पण 1 थेंबही पाणी मिळालं नाही. मी फक्त तुला हे सांगायला आलो होतो. सागर, तुम्ही असं का बोलत आहात? मी दुसऱ्या कुणाशी लग्न करू शकत नाही. आता मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार. आणि तू हिम्मत का हरलास? अजून 1 दिवस बाकी आहे ना? तू इथे काय करतोयस? चल परत जाऊन खोदकाम सुरू करूया. नाही कविता, मी खूप प्रयत्न करून पाहिले. खोदकामही केलं, सगळं करून पाहिलं, पण आमच्या गावात पाणीच नाही. सागर, असं हार मानू नकोस. चल, मी तुझ्यासोबत येते. आपण दोघं मिळून पुन्हा खोदकाम करूया. बघशीलच, आपल्याला नक्की पाणी मिळेल. कविताने सागरला धीर दिला. त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण केली आणि त्याला हार न मानण्यास सांगितलं. जो सागर आतून पूर्णपणे खचला होता, तो पुन्हा नव्या आशेने उभा राहिला. कविता त्याच्यासोबत गावात परत आली. गावकऱ्यांनी जेव्हा पाहिलं की कविता पुन्हा सागरसोबत आली आहे, तेव्हा तेही एक एक करत त्यांच्या मागे येऊ लागले. सागरने पुन्हा एकदा फावडा उचलला आणि शेवटच्या आशेने जमीन खोदायला सुरुवात केली. कविता त्याच्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात विश्वास आणि प्रार्थना होती. हळूहळू इतर गावकरीही पुढे आले आणि त्यांनीही खोदकामात साथ दिली. थोड्याच वेळात जमिनीतून 1 थेंब पाणी बाहेर आलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकला. हळूहळू तो थेंब एक छोट्या धारेत बदलला आणि काही वेळातच तिथून पाण्याचा एक छोटासा झरा फुटला. गावकऱ्यांच्या डोळ्यात चमक आली. इतक्या वर्षानंतर त्यांच्या चेहऱ्यावर खरी आनंदाची स्मित रेषा उमटली. सागर आणि कविताच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. सगळ्यांनी मिळून अजून वेगाने काम केलं
आणि लवकरच तिथे एक मोठी विहीर तयार झाली. निसर्गाने त्यांच्या मेहनतीचं फळ दिलं होतं. ज्या जमिनीला सगळे कोरडी समजत होते तिथेच आता जीवन वाहू लागलं होतं. या आनंदाच्या वातावरणात कविताच्या आईवडिलांनीही सागरला मान्य केलं आणि दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं. संपूर्ण गावात आनंद साजरा झाला. ढोल ताशे वाजले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. आता गावकऱ्यांना दूर दूर जाऊन पाणी आणण्याची गरज उरली नव्हती. त्यांच्या स्वतःच्या गावात गोड पाण्याची विहीर होती, जिथून ते रोज पाणी भरत आणि आनंदाने समाधानाने आपलं आयुष्य जगू लागले. शेवटी सागर हार मानणारच होता, पण कविताने पुन्हा त्याला उभं केलं. दोघांनी मिळून शेवटचा प्रयत्न केला आणि हळूहळू गावकरीही त्यांच्यासोबत उभे राहिले. कठोर मेहनतीनंतर अखेर जमिनीतून पाण्याचा झरा फुटला. संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघालं. वर्षानुवर्षाची तहान संपली. सागर आणि कविताचं लग्न झालं आणि गावात सुख समृद्धी आली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, जीवनात कधीही हार मानू नका. शेवटच्या प्रयत्नातच यश मिळतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.